In last period, we have seen about the introduction of aldehydes, ketones, and carboxylic acid. Then their classification. Today, we see about the nomenclature of aldehydes and carboxylic acids. Because nomen names of aldehydes are derived from carboxylic acids. त्यामुळे पहिल्यांदा आपण अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचे नॉमेनक्लेचर बघू, त्यानंतर कीटोन्स बघू. तर अल्डिहाइडचे जे काही नेम्स आहेत ते कार्बोक्सिलिक ॲसिड पासूनच बनवलेले आहेत. सो देयर आर टू सिस्टम्स ऑफ नॉमेनक्लेचर, ट्रॅव्हल सिस्टम अँड IUPAC सिस्टम. फर्स्ट वी सी अबाउट द ट्रॅव्हल नेम्स. ट्रॅव्हल सिस्टम, it is also known as common name system. So in this system, the names of aldehydes are derived from carboxylic acids. aldehydeचे नाव कार्बोक्सिलिक ॲसिड पासूनच आपण तयार केलेले आहेत. कार्बोक्सिलिक ॲसिडचे जे काही कॉमन नेम आहेत हे कार्बोक्सिलिक ॲसिड कोणत्या पदार्थात मिळतं त्याच्या सोर्सवरून आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचे नाव दिले आणि त्याच कार्बोक्सिलिक ॲसिडच्या नावात बदल करून आपण अल्डिहाइडचं नाव तयार केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, पहिल्यांदा आपण ॲसिडचे नाव बघूया. हे आहे फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड आपण हे नाव दिलेलं आहे बिकॉज इट इज प्रेझेंट इन द ॲन्ट्स. मुंग्यामध्ये हे ॲसिड प्रेझेंट असतं. ॲन्ट्स आर नोन ॲज फॉर्मिका. त्यावरून नाव पडलं फॉर्मिक ॲसिड. आणि ह्याच ॲसिड पासून अल्डिहाइडचं नाव तयार केलंय. ॲसिड आणि अल्डिहाइड मध्ये एवढाच फरक की COH ग्रुपच्या जागी CHO ग्रुप येतो आणि नावामध्ये काय बदल करायचा, IC ॲसिड काढून अल्डिहाइड नावाचं. ॲसिडचं शेवटचं जे IC ॲसिड आहे ते काढून सफिक्स काय लावायचा, अल्डिहाइड. म्हणून नाव काय झालं, फॉर्माल्डिहाइड. सेकंड एक्झाम्पल आहे ॲसिटिक ॲसिड. 2 कार्बनचं एक्झाम्पल आहे ॲसिटिक ॲसिड. याचंच अल्डिहाइड मध्ये काय CH3CHO ॲसिटाल्डिहाइड. दुसरं एक्झाम्पल आहे प्रोपियोनिक ॲसिड. 3 कार्बन आहे, यामध्ये COH काढा, CHO लावा, अल्डिहाइड मिळेल, प्रोपियोन अल्डिहाइड. त्यानंतर 4 कार्बनचा ॲसिड आहे ब्युटेरिक ॲसिड आणि COH काढून CHO लावा, काय होईल, ब्युटीर अल्डिहाइड. त्यानंतर जर ब्रँच असेल त्याला आपण आयसोब्युटेरिक ॲसिड म्हणतो कॉमन मध्ये. किंवा या सिस्टीम मध्ये आपण काही सबस्टिट्यूएंटला आपण सिम्बॉल देऊ शकतो, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा. अल्फा कार्बन कोणता घ्यायचा, COच्या बाजूचा पहिला कार्बन म्हणजे अल्फा कार्बन, त्याच्या बाजूचा बीटा, त्याच्या बाजूचा गॅमा असतो. तर या ठिकाणी स्ट्रेट जर पाहिलं तर 3 कार्बन आहेत आणि मिथाइल ग्रुप हा सबस्टिट्यूएंट आहे. कोणत्या कार्बनला आहे, अल्फा, म्हणून याचं नाव झालं अल्फा मिथाइल. आणि 3 कार्बनचा ॲसिड काय झाला, प्रोपियोनिक ॲसिड, अल्फा मिथाइल प्रोपियोनिक ॲसिड. सेम तसंच कॉमन मध्ये अल्डिहाइडचं नाव झालं आयसोब्युटीर अल्डिहाइड. ब्रँचेड असल्यामुळे आयसोब्युटीर अल्डिहाइड. दुसऱ्या भाषेमध्ये CH3 हा अल्फा पोझिशनला आहे, अल्फा मिथाइल, आणि 3 कार्बनचा अल्डिहाइडला प्रोपियोन अल्डिहाइड. अशा पद्धतीनं ट्रॅव्हल नेम्स ऑफ अल्डिहाइड जे काय आहे ते आपण कार्बोक्सिलिक ॲसिड पासूनच काढलेले आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ट्रॅव्हल नेम्स वरूनच तयार केलेले आहेत. म्हणून आपण अल्डिहाइड सोबत कार्बोक्सिलिक ॲसिडचे कॉमन नेम सिस्टीम आहे. आता बघूया दुसरी सिस्टीम, IUPAC सिस्टीम. IUPAC सिस्टीम पहिल्यांदा आपण अल्डिहाइडची बघू. IUPAC system. IUPAC nomenclature, aldehydes. कॉमन नेम तर पाहिलेलेच आहे. आता IUPAC सिस्टम
सिस्टीम मध्ये जर आपल्याला नॉमेनक्लेचर काढायचं असेल तर त्याचे काही रूल्स आहेत. एक एक रूल वन बाय वन बघूया. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतो मी. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ अल्डिहाइड. तर आययुपीएसी सिस्टीम मध्ये सगळ्यात पहिला रूल असतो सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. पहिला नियम, कार्बनची सगळ्यात मोठी साखळी निवडायची ज्याला फंक्शनल ग्रुप जोडलेला पाहिजे. आता अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे CHO. CHO फंक्शनल ग्रुप आहे. त्याची जर आपण साखळी निवडली सरळ आहे, सरळ कार्बन 1 2 3 4 कार्बन येतात, ती साखळी आपण निवडू शकतो. स्ट्रेट चेन, या स्ट्रेट चेनला सोडून बाकी कोण आहे त्याला मी सर्कल केलंय, हे ब्रँच आहे, सबस्टिट्यूएंट आहे. तर पहिला रूल लॉंगेस्ट चेन निवडली आपण कार्बनची. सेकंड रूल याच्यामध्ये असतो नंबरिंगचा, कार्बनला नंबरिंग द्यायचं. तर यामध्ये फंक्शनल ग्रुप आपल्याला जवळ पडला पाहिजे, त्या साइडनं कार्बनला नंबरिंग द्यायचे. आणि या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आहे CHO आणि त्या फंक्शनल ग्रुप मध्येच कार्बन असल्यामुळं CHO हा नेहमी नंबर 1 ला येईल. CHO is always considered as first carbon, number 1 position. म्हणून अल्डिहाइड मध्ये CHO पासूनच नंबरिंग स्टार्ट होईल. 1 2 3 4 असा आपण त्या चेन मध्ये आपण कार्बनला नंबर देऊ शकतो. नंबरिंग दिल्यानंतर त्यानंतर यामध्ये काही सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे का बघा. 3 नंबरला सबस्टिट्यूएंट आहे मिथाइल. त्या सबस्टिट्यूएंटचं पहिल्यांदा नाव घ्यावं लागेल. त्यानंतर टोटल स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत पाहायचं. त्याचं जे पॅरेंट अल्केनचं नेम आहे त्याच्यात बदल करून आपल्याला नाव काढता येतं. सो इन आययुपीएसी सिस्टीम नेम्स ऑफ अल्डिहाइड्स आर डिराइव्ड फ्रॉम अल्केन. अल्केन पासूनच नाव काढतात. तर अल्केनचं जे काही पॅरेंट नेम आहे त्या अल्केनच्या पॅरेंट नेमचा ई सफिक्स काढायचा आणि Al लावायचा. काय लावायचं? Al. म्हणून अल्डिहाइडचं अल्कॅनॉल या शब्दामध्ये नाव आलं पाहिजे. अल्डिहाइड्स आर कन्सिडर्ड ॲज अल्कॅनॉल. तर या ठिकाणी सबस्टिट्यूएंट भेटला मिथाइल. टोटल कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहे 4 कार्बनचा अल्केन झाला ब्युटेन. ब्युटेनचे ई काढा आणि काय होईल? Al लावा, ब्युटॅनॉल. म्हणून याचं नाव काय होईल? पहिल्यांदा 3 नंबरला सबस्टिट्यूएंट 3 मिथाइल. 4 कार्बन आहेत, त्याचा पॅरेंट अल्केन ब्युटेन. ब्युटेनचे ई काढा आणि Al लावा. म्हणून याचं नाव काय झालं? 3 मिथाइल ब्युटॅनॉल. या पद्धतीने आपल्याला त्यांची नाव काढता येतात. तर या ठिकाणी फॉर्मल्डिहाइड कॉमन मध्ये आहे. आययुपीएसी नाव काय होईल? एकच कार्बन आहे त्यामुळे याचं नाव होईल मिथॅनॉल. मिथेनचं मिथॅनॉल होईल. या ठिकाणी 2 कार्बन आहेत 1 2 चेन मध्ये 2च आहेत, ब्रँच नाही. 2 कार्बनचा अल्केन आहे इथेन. इथेनचे ई काढा, Al लावा, इथॅनॉल. 3 कार्बन आहेत 1 2 3. 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. प्रोपेनचं ई काढा, Al लावा, प्रोपॅनॉल. त्यानंतर ब्युटिराल्डिहाइड कॉमन नेम झालं. याच्यात कार्बन 4 आहेत. नंबरिंग मध्ये आपण 1 2 3 4 स्ट्रेट चेन आहे. 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन. ब्युटेनचं झालं ब्युटॅनॉल. एक्झाम्पल बघा. यामध्ये स्ट्रेट चेन ही अल्फा बीटा याच्यात देणार नाही, याच्यात नंबरिंग येईल. ही झाली ब्रँच. CH पासून नंबर 1 घ्या 1 2 3. 3 कार्बनची चेन आहे. सबस्टिट्यूएंट 2 नंबरला आहे, तर लोकंड म्हणतो आपण. म्हणून सबस्टिट्यूएंट कोण आहे? मिथाइल. 2 नंबरला आहे 2 मिथाइल. कार्बन 3 आहे. 3 चा अल्केन प्रोपेन. प्रोपेनचं झालं प्रोपॅनॉल. 2 मिथाइल
प्रोपॅनॉल. अशा पद्धतीनं आपल्याला अलिफॅटिक अल्डिहाइडचे नाव दिले. जर यामध्ये एक्झाम्पल मध्ये जर दोन अल्डिहाइड ग्रुप आले, फॉर एक्झाम्पल ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, दोन अल्डिहाइड ग्रुप आहेत. कोणत्याही साइन नंबर यूज स्टार्ट करू शकतो आपण. 1 2 3 4 5. एकूण 5 कार्बन आहेत. 5 कार्बनचा अल्केन झाला पेंटेन. पण या ठिकाणी दोन अल्डिहाइड ग्रुप असल्यामुळे या ठिकाणी एल च्या अगोदर डाय लावणं आवश्यक आहे. म्हणून त्याचं नाव झालं पेंटेन. पेंटेनचे ई काढा, पेंटेन पेंटॅन डाय एल, पेंटॅन डायल असं त्याचं नाव. जर दोन अल्डिहाइड ग्रुप आले तर एल च्या अगोदर डाय लावायचा. त्यानंतर अलिसायक्लिक कंपाऊंड असेल त्यावेळी जर CO2 ग्रुप डायरेक्ट चेनला अटॅच असेल, फॉर एक्झाम्पल इथं, तर त्या पद्धतीने त्याचं नाव येईल अरोमॅटिक मध्ये. किंवा त्या रिंगचं नाव लिहून कार्बोहायड्रेट हा शब्द आपण यूज करू शकतो. रिंग आहे बेन्झीन, म्हणून याचं नाव झालं बेन्झीन कार्बोहायड्रेट. काय सुद्धा लावायचा कार्बोहायड्रेट. किंवा त्याला आणखीन एक नाव आहे बेन्झाल्डिहाइड सुद्धा म्हणून, अल्काइल बेन्झाल्डिहाइड. अशा पद्धतीनं अल्डिहाइड्स आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये नाव देता येतात. अलिफॅटिक मध्ये जो काय अल्केन आहे शेवटी ई काढून एल लावायचं आणि दोन ग्रुप आले, दोन अल्डिहाइड ग्रुप आले तर डाय लावा एल च्या अगोदर. आणि जर अरोमॅटिक असेल, अलिसायक्लिक असेल, CHO ज्या रिंगला जोडला आहे त्या रिंगचं नाव घेऊन कार्बोहायड्रेट हा शब्द यूज करायचा. So in this way, IUPAC nomenclature of aldehyde is completed. Okay.